आज पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांसाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे एक 7 दिवसांचं चॅलेंज। जसं तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असेल की तुमची कुठलीही एक इच्छा आणि फक्त 7 दिवस। या 7 दिवसांमध्ये तुमच्या मनातील कितीही कठीण असणारी, सतत अपूर्ण राहणारी अगदी कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण करण्यासाठी मी एक अत्यंत पॉवरफुल ट्रिक सांगणार आहे। तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात। आपली एक इच्छा पूर्ण झाली तरी दुसरी इच्छा आपल्या समोर असते। बऱ्याच वेळा इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, आपण कष्ट करतो, मेहनत घेतो, पण कित्येक वेळा असं होतं की कष्ट करूनही, प्रयत्न करूनही आपल्याला हवं ते मिळत नाही, कारण बऱ्याच वेळा ते आपल्या नशिबात नसतं। मग आपण म्हणतो ताई नशिबातच नाही, ते कसं मिळणार? नशिबातच नाही ते माझ्या समोर कसं येणार? बघा, जर नशिबातही नसतं, जे आपल्याला मिळणारच नसतं, ते मिळवून देण्याची ताकद किंवा ते मिळवून देण्याची शक्ती असते ती युनिवर्समध्ये। जे आपल्याला कधीच प्राप्त होणार नाही ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची ताकद असते सेवेमध्ये। म्हणून मेहनतीसोबत, कष्टासोबत आपल्याला सेवा करणं किंवा काही उपाय करणं खूप महत्त्वाचं असतं। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहे। यापैकी एक जरी तुम्ही उपाय केला तर तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा अवघ्या काही दिवसात, मी तर म्हणेन 7 दिवस खूप झाले, 7 तासात पण तुमची इच्छा पूर्ण होईल। स्वतः जे उपाय मी करते, मला ज्याने अनुभव येतो, आज तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात पहिला उपाय जो आहे, या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक टिश्यू पेपर। बघा, हॉटेलमध्ये किंवा कुठल्या स्टेशनरीच्या दुकानामध्ये कुठेही टिश्यू पेपर असतात। फक्त एक टिश्यू पेपर तुम्हाला घ्यायचा आहे आणि हिरव्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे। हिरव्या रंगाच्या पेनाने तुम्हाला टिश्यू पेपरवरती एक गोल काढायचा आहे। पेन जो घ्याल तो स्केच पेन, बॉल पेन, ग्लिटर, मार्कर कुठला पण चालेल। त्या पेनाने फक्त तुम्हाला याच्यावरती एक राऊंड म्हणजे एक गोल काढायचा आहे आणि त्या गोलमध्ये, त्या राऊंडमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे। आता कुणी नोकरीसाठी करणार, कुणी विवाहासाठी करणार, कुणी मुलांसाठी करणार, कुणी धनप्राप्तीसाठी करणार, कुणी कर्ज घेण्यासाठी, कर्ज फिटण्यासाठी, स्वतःचं घर होण्यासाठी, स्वतःची गाडी घेण्यासाठी। प्रत्येकजण आपापल्या म्हणजे इच्छेनुसार काही ना काही इच्छा जी आहे ती याच्यावरती लिहिणार। आता आपली इच्छा या टिश्यू पेपरवरती लिहून झाली की या टिश्यू पेपरची एक घडी करायची, अशी एक करायची आणि अशी, म्हणजे एक चौकोन करायचा। या टिश्यू पेपरचा चौकोन तयार केला की त्यानंतर आपले 2ही डोळे बंद करायचे। घरातल्या कुठल्याही एका भागात बसा, कुठल्याही एका कोपऱ्यामध्ये बसा, लिव्हिंग एरियामध्ये बसा, बेडरूममध्ये बसा, देवघराच्या समोर बसा, किचनमध्ये, कुठे पण शांत ठिकाणी फक्त बसा। आता हा टिश्यू पेपर जो आहे तो आपल्या हातात घेऊन 2ही डोळे बंद करून तुम्ही यात जे काही लिहिलंय ते तुम्हाला मिळालेलं आहे, ते तुमच्याकडे आलेलं आहे, ते तुम्ही प्राप्त केलेलं आहे, असे पॉझिटिव्ह चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणा। समजा मी नोकरी लिहिलेली आहे, हो मला नोकरी लागलेली आहे, नोकरीचं लोकेशन एक डोळ्यासमोर आणा, तिथले लोक, कलीग, बॉस डोळ्यासमोर आणा, चांगला पगार मिळतोय, सगळं छान आहे, पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे, असं पूर्ण पॉझिटिव्ह वाइब्स देऊन एक चित्र तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे। 5 मिनिटं तुम्हाला पॉझिटिव्ह वाइब्स द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला एक छोटासा शब्द सांगते, तो 11 वेळा म्हणायचा आहे। यस कम ट्रू माय ड्रीम, 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 यस कम ट्रू माय ड्रीम। म्हणजे हो, माझी सगळी स्वप्न खरी होत आहेत। हे वाक्य इंग्लिशमध्ये 11 वेळा म्हणायचं आहे। आणि आता हा टिश्यू पेपर तुम्ही जर टी शर्ट, ट्रॅक घालताय त्याच्या खिच्यात, साडी घालताय तर पदराला, तुम्ही कुठलेही ड्रेस घालत असाल तर तिथे शक्य होईल तिथे तुमच्या सोबत, तुमच्या जवळ तुम्हाला हा टिश्यू पेपर ठेवायचा आहे। आता तुम्हाला कमीत कमी 7 दिवस हा टिश्यू पेपर सोबत ठेवायचा आहे। रोज सकाळी, संध्याकाळी, दुपारी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा 5 मिनिटं एका पॉझिटिव्ह ठिकाणी बसायचं आणि त्याला पॉझिटिव्ह वाइब्स द्यायच्या की हो मला हे मिळालेलं आहे, सांगितलेला शब्द म्हणायचा आणि पुन्हा हा टिश्यू पेपर सोबत ठेवायचा। 7व्या दिवशी, जो 7वा दिवस असेल त्या 7व्या दिवशी हा टिश्यू पेपर जो आहे तो कापूर घ्यायचा किंवा एखादी मेणबत्ती घ्या, दिवा असेल, काही असं तुम्ही जाळलेलं असेल तर, किंवा मॅचेस घ्या आणि त्याच्यावरती हा टिश्यू पेपर आपल्याच घरामध्ये जाळून टाका।
7 दिवसांमध्ये तुम्हाला खात्रीने सांगते, तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्हिटीने कराल तर तितक्या लवकर ते तुम्हाला प्राप्त होईल. समजा दुसऱ्याच दिवशी इच्छा पूर्ण झाली आहे, 5व्याच दिवशी तुम्ही जे लिहिलं ते मिळालेलं आहे, तर पुढे हा उपाय करू नका. 5व्या दिवशी कागद जाळून टाका. समजा 3ऱ्या दिवशी इच्छा पूर्ण झाली तर 3ऱ्या दिवशी जाळा. बाय चान्स 7 दिवस झाले आणि तरी ते मिळालं नाही, 7व्या दिवशी हे जाळा आणि ते डोक्यातून काढून टाका की हो मी यासाठी हे केलंय. तुम्ही केलंय तर तुम्हाला सांगते, जे तुम्हाला 7 वर्षात पण मिळणार नव्हतं ना, ते तुम्हाला 1 महिन्याच्या आत तरी मिळेल. कारण स्वतः ही ट्रिक मी केली होती. माझं स्वतःचं घर होण्यासाठी मी ही ट्रिक यूज करत होते. एका पॉईंटला असं झालं की करून थकले, डोक्यातून काढून टाकलं. पण तुम्हाला सांगते, त्याच्या अवघ्या पुढच्याच महिन्यामध्ये माझं स्वतःचं जे घर घेण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण झालं. म्हणजे तुम्हाला हा उपाय करत असताना किंवा हा उपाय केल्यानंतर एका क्षणालाही डोक्यामध्ये निगेटिव्हिटी आणायची नाही. फक्त पॉझिटिव्ह राहायचं. होणार. जरी नाही भेटलं 7 दिवसात तर पुढच्या महिन्यात तरी मला ते मिळणार, एवढंच डोक्यात ठेवा. तुम्हाला सांगते, ते कसं तुमच्या समोर येईल आणि कसं तुम्हाला ते मिळून जाईल तुम्हाला कळणार पण नाही. दुसरा जो उपाय सांगतीये, यासाठी तुम्हाला लागणार आहेत 7 तमालपत्र. मोजून 7 तमालपत्र घ्यायचे, स्वच्छ घ्यायचे, कुठेही किडलेले तुटलेले नसावे. 7ही तमालपत्रांवरती तुमची इच्छा जी काही असेल ती तुम्हाला लिहायची आहे. घरातल्या एका पॉझिटिव्ह ठिकाणी, निवांत ठिकाणी एक छान आसन घालून बसायचं आणि आपल्यासमोर एखादा दिवा लावायचा किंवा कापूर जाळायचं. एखादं भांडं घ्या, त्यात कापूर जाळा. 7 तमालपत्र जे घेतलेले आहे त्या 7 तमालपत्रांवरती आपली हिरव्या रंगाच्या पेनाने इच्छा लिहा. हिरवा नसेल तुम्ही लाल पेन घेतलात, निळा घेतलात किंवा मग पिवळा घेतलात तरीही चालेल, नारंगी घेतलात तरीही चालेल. इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला ते जे तमालपत्र आहे त्या तमालपत्राच्या वरती एक थोडीशी, एकदम किंचित तुम्हाला दालचिनीची पावडर घालायची आहे. आपण जी खडा मसाल्यांमध्ये दालचिनी घेतो त्याची पावडर घालायची आहे. हे तमालपत्र जे आहे ते तुम्हाला राऊंड टर्न करायचं आहे, गोल गोल. म्हणजे हे तमालपत्र समजा आहे तर ते तुम्हाला ते गोल फिरवायचं आहे. त्यानंतर त्याचा जो देठ असतो, जो देठाचा भाग असतो त्यात टोचायचा आहे. जसं आपण पानाचा विडा बनवतो तसं तुम्हाला त्यात ते टोचायचं आहे. हे तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं. जी इच्छा त्यावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे. ती इच्छा म्हणजे ते जे तुम्ही त्यात लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे, तुमच्या समोर आहे. असं एक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणायचं आणि ब्रह्मांडाला थँक्यू म्हणायचं. थँक्यू ब्रह्मांड किंवा धन्यवाद ब्रह्मांड, तुमच्यामुळे मला हे मिळालेलं आहे, तुमच्यामुळे ते माझ्यापर्यंत आलेलं आहे. असं ब्रह्मांडाला धन्यवाद म्हणून समोर लावलेला जो दिवा असेल किंवा समोर जर तुम्ही मेणबत्ती लावलेली असेल किंवा समोर कापूर जाळलेला असेल तर त्यामध्ये हे तमालपत्र जाळायचं. पुन्हा दुसरं तमालपत्र, पुन्हा त्यावरती इच्छा लिहून, पुन्हा थोडीशी दालचिनीची पावडर टाकून पुन्हा ते टर्न करायचं आणि पुन्हा आपली जी काही इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेव्हमध्ये म्हणून पुन्हा ते तमालपत्र तिथे जाळायचं. असे 7 वेळा 7ही तमालपत्र तुम्हाला जाळायचे आहेत आणि ही क्रिया सलग 7 दिवस करायची आहे. बघा, 7व्या दिवसाच्या आतच तुम्हाला ते मिळालं. समजा उपाय करताय, दुसऱ्याच दिवशी इच्छा पूर्ण झाली, उपाय थांबवा. उपाय करताय म्हणजे ही ट्रिक यूज करताय, 5व्याच दिवशी हवं ते मिळालं, उपाय थांबवा. पण कमीत कमी 7 दिवस करा. 7 दिवसांमध्ये तुम्ही जे त्या तमालपत्रामध्ये लिहिणार ते तुम्हाला मिळणार. बघा, तमालपत्र ही विश कंप्लीट करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल मानली जाते. जसं आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा आपण बघा सारामृत वाचतो, कारण प्रत्यक्षरित्या आपण स्वामींपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा आपली इच्छा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग असे काही ग्रंथ आहेत पवित्र, जे ग्रंथांचे आपण पारायण करतो आणि त्यातून आपल्या इच्छा व्यक्त करतो. म्हणजे ते ग्रंथ ही एक स्वामी आणि आपल्यामधली दुवा असते की जी काही इच्छा असेल, जे काही हवं असेल, जे काही प्राप्त करायचं असेल ते त्या ग्रंथाच्या पारायणातून महाराजांपर्यंत पोहोचलं जातं आणि महाराज ते आपल्याला देतात. अगदी तसंच तमालपत्र हे ब्रह्मांड म्हणजे आपले जे युनिवर्स आहे ते युनिवर्सपर्यंत आपली इच्छा पोहोचवण्यासाठी अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. तमालपत्रावरती लिहिलेली इच्छा ब्रह्मांडाच्या नावाने जर तुम्ही जाळलीत किंवा ब्रह्मांडाच्या नावाने जर ब्रह्मांडासाठी ती अर्पित केली तर आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा ब्रह्मांड आपली पूर्ण करतं. खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत पण खूप पॉवरफुल आहेत. मनापासून केलात तर तुम्हाला त्याचा लवकर रिझल्ट दिसेल. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.